एका ब्लाऊजची 250-300 शिलाई जरी भेटली तर प्रत्येकाला असंच वाटतं की घरात बसून आहे भरपूर शिलाई मिळते असंच वाटत राहतं, पण जे काय आमचं दुखणं असतं ते कुणालाच दिसत नाही बघा. ह्या हाताला अशा प्रकारचे माझ्या फोड आला आहे आणि डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की हा बँडाचा प्रकार असू शकतो, कारण आज 3रा दिवस आहे. 2 दिवस झालं काहीच करता येत नव्हतं. पूर्ण हात सुजला होता, गच्च झाला होता आणि बघा नेमकं कातर धराच्या जागेवरच आहे हे बघा. म्हणजे कातर पण धरू शकत नाही आहे मी. 2 दिवस काहीच काम केलं नाही आणि हे ब्लाऊज आहेत ना, मला एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आणि 3 साड्या पिको फॉलला होतं. म्हणजे त्यांनी 8 दिवस झालं माझ्याकडे दिलं होतं आणि आता अचानक मला असं झालं, त्यांना मी सांगितलं पण नाही आणि रिटर्न द्यायला मला पण कसं तरी वाटायला लागलं. म्हणजे एवढ्या विश्वासानं माझ्याकडे दिलं त्यांनी आणि पहिल्यांदाच दिलेले 3 ब्लाऊज आणि 3 साड्या पिको फॉलला, म्हणून मी त्यांना पण सांगितलेलं नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक टेलरांचा तुम्हाला जरी पैसा दिसत असला ना, तरी कष्टसुद्धा बघत जावा. कारण दुखलं, पाठ दुखली, दात दुखली, थंडी ताप आला, काही जरी झालं ना, तरी आम्ही ना तुमच्या ऑर्डरी वेळेत द्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे घरात मुलं बाळ जरी आजारी असले ना, तरी हे काम आम्ही तुमची जी ऑर्डर घेतली त्या तारखेला द्यायचा प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चलो बाय.